केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी चेतन चौधरीला लोहगडावर पोलीस आज घेऊन जाणार आहेत। हत्येच्या दिवशी लोहगडावर चेतन हुडी, मास्क, हेडफोन आणि कानटोपी घालून लोहगडावर जाताना सीसीटीव्हीत दिसला होता। त्याचप्रमाणे आज त्याला पुन्हा पेहराव करून तिथे नेलं जाईल। तिथे त्याला त्याच पद्धतीने नेऊन घटनेची पुनर्निर्मिती केली जाईल आणि त्यामुळे हत्येच्या दिवशी ओळख लपवून आलेली व्यक्ती चेतनच आहे हे पोलिसांना सिद्ध करता येईल। अर्थात हे रिक्रिएशन कधी करायचं हे सध्याच्या पावसाच्या स्थितीवर अवलंबून असेल। मात्र लोहगड परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्यानं पुनर्निर्मितीत अडथळा येतोय। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। केतन अग्रवालच्या हत्येतील सिया गोयलचं रिक्रिएशन आधीच पार पडलंय। आज चेतन चौधरीला घेऊन लोणावळा ग्रामीण पोलीस रिक्रिएशन करण्याच्या तयारीत आहेत। याच रिक्रिएशन वेळी चेतन चौधरीचं गेट ॲनालिसिस सुद्धा केलं जाणार आहे। गेट ॲनालिसिस म्हणजे काय, तर हत्ये दिवशी म्हणजेच 18 जूनला चेतन चौधरी ज्या वेशात आला होता, म्हणजेच आपल्याकडे एक सीसीटीव्हीतला फोटो जो आहे तो या ठिकाणी व्हायरल झालेला आहे। त्यामध्ये हुडी, कानटोपी, मास्क आणि हेडफोन घालून तो दिसतो। तशाच प्रकारचं वेशांतर आज त्याचं केलं जाणार आहे आणि या लोहगडावरती त्याला चालायला सांगितलं जाणार आहे आणि त्यावेळेला त्याचं शूट केलं जाणार आहे। त्याबरोबरच तिकीट घरात जिथं त्याचं 18 जूनला सगळा सीसीटीव्ही मध्ये तो कैद झाला होता त्या सीसीटीव्हीतली पण दृश्य घेतली जाणार आहेत आणि त्याला ॲनालाइज केलं जाणार आहे। 18 जूनला ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी पाऊस नव्हता आणि जर आता हे पावसात आपण रिक्रिएशन केलं, गेट ॲनालिसिस केलं तर ते सगळं मॅच होणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळं या रिक्रिएशन वेळी लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या समोर हे पावसाचं आव्हान सुद्धा असणार आहे। कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, लोहगड, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।